हाय फ्रेंड्स, माझं नाव अदनान पठाण आहे आणि आज आपण शिकणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ. विद्यार्थी मित्रांनो, एखादी क्रिया चालू आहे आणि एखादी गोष्ट चालू आहे, एखादं काम चालू आहे, त्याला चालू वर्तमान काळ असं म्हणतात. तर याचा पहिले आपण स्ट्रक्चर बघून घेऊ. स्ट्रक्चर असं आहे. स्ट्रक्चर is r plus v plus ng plus o. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रक्चर एस म्हणजे सब्जेक्ट म्हणजे कर्ता, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब एम इज आर, त्याच्यानंतर वर्ब व्ही म्हणजे वर्ब क्रियापद, क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे आयएनजी, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. अशा प्रकारे आता हे हेल्पिंग वर्ब आहे, हे कधी कधी वापरतात. आता बघा इकडे हेल्पिंग वर्ब, समजा आपला कर्ता सब्जेक्ट आय असेल तर हेल्पिंग वर्ब एम वापरायचा, समजलं. त्याच्यानंतर समजा कर्ता ही शी इट, ही शी इट आणि नेम एखादं नाव असेल, कोणतंही नाव एखादं नाव असेल तर इज वापरायचं. हेल्पिंग वर्ब काय ना इज. आय असेल तर एम, ही शी इट आणि एखादं नाव असेल तर इज आणि यू वी आणि दे. सब्जेक्ट असेल तर आर वापरायचा. इथपर्यंत समजलं. हे स्ट्रक्चर आहे. सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस बी प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर हे हेल्पिंग वर्ब कधी वापरायचा? आय असेल तर एम, ही शी इट आणि नेम असेल तर इज आणि यू वी दे असेल तर आर. समजलं. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. तो शाळेत जात आहे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, क्रिया जाण्याची आहे, क्रिया चालू आहे, तो शाळेत जात आहे. पोहोचला नाही, तो शाळेत जात आहे. तर आता याला कसं करायचं? हे आपलं स्ट्रक्चर आहे. सगळ्यात पहिले काय? एस. एस म्हणजे सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता. कर्ता कोण आहे? तोला काय म्हणतात? ही. त्याच्यानंतर काय? एम इज आर. एम इज आर काय येणार? ही आहे, तर काय येणार? इज. ही इज. त्याच्यानंतर सब्जेक्ट झाला, हेल्पिंग वर्ब झाला, त्याच्यानंतर वर्ब. वर्ब काय? क्रिया कशाची आहे? जाण्याची. जाण्याला काय म्हणतात? बरोबर, गो. त्याच्यानंतर आयएनजी. गोला काय लागणार? आयएनजी. काय झालं मग ते? गोइंग. समजलं. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय? कर्म. कर्म काय? शाळेत. टू स्कूल. समजलं विद्यार्थी मित्रांनो, तो शाळेत जात आहे, ही इज गोइंग टू स्कूल. समजलं. आता दुसरं वाक्य घेऊया. बघा मी क्रिकेट खेळत आहे. क्रिकेट खेळण्याची क्रिया चालू आहे म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता याला कसं करायचं? सगळ्यात पहिले काय? एस म्हणजे सब्जेक्ट. सब्जेक्ट काय? मी म्हणजे आय. त्याच्यानंतर काय? हेल्पिंग वर्ब. आता हेल्पिंग वर्ब काय? आपलं आय असेल तर एम वापरायचं. समजलं. आय एम. सब्जेक्ट झाला, एम इज आर झाला, त्याच्यानंतर काय? वर्ब. वर्ब काय? क्रिया कशाची आहे? खेळण्याची. खेळण्याला काय म्हणतात? प्ले. सब्जेक्ट झाला, एम इज आर झाला, वर्ब झाला, आता आयएनजी. क्रियापदाला आयएनजी लावायचं. तर काय झालं? प्लेइंग. त्याच्यानंतर काय? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आपलं? क्रिकेट. समजलं विद्यार्थी मित्रांनो, मी क्रिकेट खेळत आहे. आय एम प्लेइंग क्रिकेट. समजा मीच्या जागी तो आला असता, तो क्रिकेट खेळत आहे.
तर काय ना तो क्रिकेट खेळत आहे. तर काय ना आता तो म्हणजे तो आला म्हणजे ही, आता ही आला म्हणजे हेल्पिंग वर्ब बदलणार. ही आला म्हणजे आता ही शी इट नेम असेल तर काय ना इज. तो क्रिकेट खेळत आहे. ही इज प्लेइंग क्रिकेट. समजलं. आता तिसरं वाक्य घेऊया. ते बघा विद्यार्थी मित्रांनो, ते फळे खात आहे. खाण्याची क्रिया चालू आहे. ते फळे खातात. आता सब्जेक्ट काय ते. ते म्हणजे काय दे. सब्जेक्ट झाला. आता अमेझॉन. आता दे आला म्हणजे काय येणार वी यू दे. दे आला म्हणजे काय हेल्पिंग वर्ब आर येणार. त्याच्यानंतर काय सब्जेक्ट झाला हेल्पिंग वर्ब झाला. त्याच्यानंतर वर्ब. वर्ब काय क्रिया कशाची आहे खाण्याची आहे. खाण्याला काय म्हणतात ईट. आता त्याच्यानंतर काय सब्जेक्ट झाला आपला हेल्पिंग वर्ब झाला वर्ब झाला. आता काय आयएनजी. वर्बला आयएनजी लागणार. इटिंग. समजलं. दे आर इटिंग. आता त्याच्यानंतर काय ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. कर्म काय फळे. फळेला काय म्हणतात फ्रुट्स. समजलं इथपर्यंत. आणखी एक वाक्य घेऊया. तो गाणे गात आहे. आता तो गाणे गात आहे. तो सगळ्यात पहिले सब्जेक्ट काय तो. तो म्हणजे ही. त्याच्यानंतर काय हेल्पिंग वर्ब ही शी इट नेम असेल तर इज. ही इज. त्याच्यानंतर वर्ब. वर्ब काय गाण्याची क्रिया आहे काय सिंग. समजलं. त्याच्यानंतर काय सब्जेक्ट झाला हेल्पिंग वर्ब झाला वर्ब झाला. त्याच्यानंतर आयएनजी. तर क्रियापदाला आयएनजी लावायचा सिंगिंग. त्याच्यानंतर काय ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. कर्म काय गात. गाणी. गाणी सॉन्ग. तर काय वाक्य काय म्हणलं आपलं ही इज सिंगिंग सॉन्ग. समजलं. तो गाणे गात आहे. ही इज सिंगिंग सॉन्ग. समजा विद्यार्थी मित्रांनो ही इथे ती आला असतं ती गाणे गात आहे. ती आला असतं तर इथे काय ना शी आणि हेल्पिंग वर्ब तसं. समजलं इथपर्यंत. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकलो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके बाय.